पहिले तर भूत बंगल्यावर गेलो आणि आपल्या गँग नाही ना एवढा खतरनाक सेटअप करेल होता. पाहणाऱ्या याचा पुरेपूर पैसा वसूल होत होता आणि सगळ्यात डेंजर म्हणजे हा आवाज. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. रात्रीच्या टायमाला आहे ना भाऊ, आम्ही निघालो होतो धोत्रा जाण्यासाठी आणि धोत्र्याला जायचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे, तिथली यात्रा सुरू आहे. रस्त्यात जाताना आहे ना श्री क्षेत्र जाळीचं देवस्थान लागतं. म्हणलं चला दर्शन घेऊन येऊ. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि डायरेक्ट आलो आपलं धोत्र्याला. इथं आल्यावर पाहत होतं काय भाऊ, भयानक यात्रा भरेल होती. आता लोक कसं पाळणा झाला, ब्रेकडान्स झाला, नावडी झाली, यावर कसं एन्जॉय म्हणून स्पीकरवर गाणे लावता. पण या भावानं ना ब्रेकडान्सवर डायरेक्ट डीजे लावून दिला होता. आपले भूत बंगल्यावाले बी काही कमी नाही बरं का, 2च भोंगे लावले होते, पण आजूबाजूच्या 4 खेड्यात आवाज जात होता. आलो तसं आम्ही पहिले तर भूत बंगल्यावर गेलो आणि आपल्या गँग नाही ना एवढा खतरनाक सेटअप करेल होता. पाहणाऱ्या याचा पुरेपूर पैसा वसूल होत होता आणि सगळ्यात डेंजर म्हणजे हा आवाज. आवाजच ऐकून फाटत होती. आता भूताचा शो तर तुम्हाला काही दाखवता येणार नाही, पण तुम्हाला आपले ना भूत दाखवून देतो आणि भूत कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहे ना भाऊ आम्ही आलो होतो ताकदीचं प्रदर्शन पाहायला. म्हणलं चला आपली ताकद किती आहे पाहू. जेवढा जोर लावला जाईल तेवढे जोर लावून मारलं तसंही, पण तुमच्या भावाची ताकद आहे ना भाऊ 600 ग्रॅम भरली. फॉर्म मध्ये मारलं तसंही, पण हाताला एवढं बेकार लागलं ना, आणि ते पाहून समजलं की आपल्याच हाताने आपली जिरून घ्या नाही. त्यानंतर आहे ना भाऊ इकडे लटकाचा सीन करेल होता. जो पण 2 मिनिटं राहील ना त्याला 1000 रुपये बक्षीस. म्हणलं जाऊ द्या, आपण डायरेक्ट 10-15 मिनिटं लटकू तर भावाच्या डायरेक्ट 5-10 हजाराचं नुकसान होऊन जाईल. इकडे मोदका कुवावरच्या काकूले पाहिलं, तिचं काहीतरी पावडर लावणं सुरू होतं. म्हणलं चला तोपर्यंत आपण नावडीत बसू. ह्या गँगचा दांगडो ऐकून ना पहिलीच फाटली होती आणि त्यात आम्ही शेंड्यात जाऊन आणखीन फाडून घेतली. आता एवढी फाटली म्हणल्यावर यावर एकच विलाज मस्त कॉफी. मस्त एक कॉफी घेतली आणि लगेच निघालो आपलं घराकडे. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.